चला मॅन ऑफ द मॅच या तिसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच क्वालिफाय झालेल्या संघामधला नक्कीच गोलंदाजी टाकत असताना एक चांगली गोलंदाजी सुद्धा हाताळली आणि फलंदाजी करत असताना विनिंग चौकार ज्याच्या बॅटमधून आला तोच खेळाडू ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर तेजस सोनी. जितू दादा यांच्या हस्ते मॅच या ठिकाणी दिला जाईल. तेजस ऑलराऊंड परफॉर्म केला गेला आणि आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली गेली आणि त्याच्यावरती आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी घेत असताना तेजस मॅन ऑफ द मॅच मिळाला आहे त्यासाठी प्रथम कॉंग्रॅच्युलेशन. या असोसिएशन मधले या स्पर्धेमधला आपण पाहतोय आणि परत प्रीमियर लीग मॅच मिळाला आहे जे वाटेला आलेला आहे. कसं वाटते? सर्वप्रथम तर मी आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी ही स्पर्धा एवढी चांगली आयोजित केली आणि आम्हाला खेळायची संधी दिली. त्याच्यामुळे मी या स्टेजवर मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट घेतो आहे, जे काय बक्षीस आहे ते घेतो आहे. त्याच्यानंतर मारुती जे अध्यक्ष आहेत ते दादा आहे, त्यांचे मी आभार मानतो की प्रत्येक वेळेला स्वस्तिक संघाला चांगला सपोर्ट करतात. कुठला फेवरिझम नाही या असोसिएशनमध्ये, कोणाची बाजू घेणार काय नाही. आणि जी शिस्त या असोसिएशनमध्ये आहे त्याला सॅल्यूट आहे की ईच अँड एव्हरी कोणीही असू दे, तो अध्यक्ष असो का तो साधा खेळणारा क्रिकेट खेळाडू असो, प्रत्येकाला समान संधी आहे, समान रूल्स आहेत. एक वेळेला चांगला आहे. आणि आयोजनाचं बघितलं तर पहिलं वर्ष आम्ही इकडे खेळतो आहे आणि चौथं वर्ष हे जे आयोजनाचं आहे ते असं आहे चांगलं आहे. तर याच्या अगोदरची 3 वर्ष जी गेली आहेत ती किती चांगली असतील या आयोजनावर न कळते. पुन्हा एकदा थँक्यू सो मच. सर्व काही या ठिकाणी तेजस सांगून गेलेला आहे. तेजसला आम्ही लहानपणापासून बाळा म्हणून संबोधतो, तर नक्कीच या असोसिएशनमध्ये सुद्धा बाळा नावाने तेजस चर्चित होईल या येणाऱ्या काळामध्ये. वेल डन बाळा. निश्चितच आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. कॉंग्रॅच्युलेशन तुमच्या टीमसाठी क्वालिफाय झाल्याबद्दल सुद्धा. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकात संयोग ज्यांचे जे सुरुवातीला जे मॅचेस खेळायला येतील सगळ्या संघांना विनंती असेल सर्वप्रथम आपली फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा आणि त्यानंतर मॅच खेळायचं आहे. सगळ्यांना विनंती असेल ज्यांचे जे बाकी सुद्धा असतील त्यांना सुद्धा आपली फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची आहेत कमिटीची. चला संयोग. पहिले षटक संपतं. पहिल्या षटकात संपल्याने जर धावसंख्या जर पाहिली तर 4 धावा लागले गेले, 1 गडीच्या मोबदल्यात. आता पहिला चेंडू दुसऱ्या षटकाचा हाताला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते. यावेळी हलक्यातून खेळून काढायचे चेंडू सन्मान दिला गेला. क्षेत्ररक्षक अडवून फेकेल तोपर्यंत एक धाव पूर्ण होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 5 धावेवर. नक्की श्रीसाई 11 पहिलं फलंदाजी करताना पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर साई चैतन्य संघ पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावला तर होता, परंतु आता ती विसरून या सामन्याचा खूप महत्त्व असेल. कारण की जर तुम्ही इकडून हा सामना जर हराल तर या स्पर्धेतून एलिमिनेट व्हाल. म्हणून दोन्ही संघांसाठी डू ऑर डायचा सामना असेल. धावसंख्या पाहिली 1.3 षटकाचा खेळ संपतोय. 6 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. हलक्यातून खेळून काढल्या चेंडू ऑफसाईड रिजनला. क्षेत्ररक्षक येईल. 1 धाव पूर्ण होईल. नक्कीच कुठेतरी फटकेबाजी करावी लागेल. अजूनपर्यंत 10 चेंडूचा खेळ संपतोय. 7 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. ऑफसाईडला कट करायचा प्रयत्न तर होता, परंतु एसटी रक्षकाकडून झाले चूक. बाईच्या स्वरूपात ऍड होईल 1 धाव धावफलकामध्ये. नक्कीच गोलंदाजी मार्गावर पाहिलं तर दीपक आहे गोलंदाजी मार्गावर. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता. पुन्हा एकदा चूक होतं आणि त्या चूकचे चालता 2 चेंडूमध्ये 2 बाईच्या स्वरूपात 2 धावा ऍड होतील धावफलकामध्ये. 2 षटकानंतर धावफलक जाऊन पोहोचेल 9 धावेवर 1 गडीचे मोबदल्यात एसटीचे. नक्कीच जर पाहिलं गेलं तर मागच्या 2 चेंडूवरती बाईच्या स्वरूपात एसटी रक्षकाकडून झालेली चूक, त्याच्या चालता 2 धावा एक्स्ट्रा धावफलकावर ऍड झाल्या गेल्या बाईच्या स्वरूपात.
पॉवर प्लेचं षटक असेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ. मागच्या सामन्यामध्ये जेव्हा सुमितची गोलंदाजी आली होती, चांगल्या रीतीने गोलंदाजी केली होती, परंतु शेवटच्या क्षणी थोडीसं खराब फॉर्मच्या चालता सामना गमावला होता. परंतु आता त्याचा विचार न करता या सामन्यात प्रेझेंट मुवमेंटला राहून या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की अजूनपर्यंत चांगली सुरुवात म्हणावी लागेल साई चैतन्य संघाची. यावेळी हलक्यातून खेळून काढले फटका. 1 धाव मिळेल. पॉवर प्ले मध्ये चेंडू उडवला गेला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता. 1 धावने समाधान मानावे लागेल. जीत येतोय गोलंदाजी मार्गवर. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजानं. यावेळी पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळून काढले फटका. जाईल चेंडू निघून 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून येईल या सामन्याचा पहिला चौकार. सँगडीचे पहिला चौकार येतो या सामन्याचा. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू गॅप मधून निघून जाऊन आला चौकार. ऑफ ड्राईव्ह केलेला फटका. क्षेत्ररक्षकाला काही कळाला नाही की चेंडू कुठे निघून गेला. नक्कीच थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो एक यंगस्टरवर, अपकमिंग यंगस्टरवर थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ. यावेळी लो फुल्ड चेंडू ड्राईव्ह केला फटका. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात. अडून फेक केला. क्षेत्ररक्षक चांगला गॅदर केला गेला चेंडू. 1 धावने समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 धावेवर. अजून या इनिंग मधले 9 चेंडूंचा खेळ येणारा बाकी, आणि 9 चेंडूमध्ये किती धावा करण्याचा प्रयत्न असेल, जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे श्री साई 11 संघाचा. यावेळी ऑफ साईडला ड्राईव्ह करून खेळण्याचा प्रयत्न तर होता. क्षेत्ररक्षक तैनात होता. जेल सुटला गेलाय. सुटलाय जेल, आणि त्या जेल सुटल्या कारणे 1 धाव ऍड होईल पुन्हा एकदा धावफलकामध्ये. चांगला कमबॅक म्हणावं लागेल जी त्यांचा चौकार आल्यानंतर. यावेळी ऑन साईडला चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त लेग स्टंपच्या बाहेर चेंडू असल्या कारण पंच आपल्यापर्यंत वलतीला वाईटचा इशारा सुद्धा येईल पंचांकडनं. यावेळी ऑफ साईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह करून करण्याचा प्रयत्न. चुकी होतोय यष्टीरक्षका, चुकी होतंय कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडून. नक्कीच बॉल होता तो थोडासा फिरला गेला आणि त्या चुकी झाली आणि 4 धावा ऍड होतील धावफलकामध्ये. धावफलक जाऊन पोहोचले 21 धावेवर. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेचा. यावेळी फुलटो चेंडू मोठा फटका घालण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात. शॉर्ट मिड विकेटला विघ्नेश. 1 धाव पूर्ण होईल. षटक संपतंय. 3 षटका समाप्तीनंतर धाव संख्या 22 धावा लागल्या गेल्या आहेत. 1 गडीच्या मोबदल्यात शेवटचे षटक असेल. नक्कीच शेवटचे षटक असेल. अभिषेक येतोय गोलंदाजी मार्कवर. कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असेल अभिषेक यांचा, कारण की धाव फलक जर पाहिले तर 22 धावावर पोहोचला गेला आहे. यावेळी ऑन साईडला फ्लिक करायचा प्रयत्न होता. लॉंग ऑनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात. डेडचा इशारा येतोय पंचांकडनं. डेड बॉल असेल. यावेळी पहिला चेंडू ऑफ साईडला ड्राईव्ह करून गेल्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात होते. बॉलला स्टॉप केला गेला. तो परत एकदा पूर्ण होईल. नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल षटकाची. मोठे फटके येणे गरजेचं वाटते या षटकामध्ये. यावेळी पुन्हा एकदा स्लॉटमध्ये चेंडू होता. ऑफ ड्राईव्ह केलेला फटका कव्हरच्या रिजनला. पुन्हा एकदा त्याच रिजनमध्ये चेंडू गेला. एकदा पुन्हा एकदा मिळेल. यावेळी ऑफ साईडला खेळून काढला फटका. क्षेत्ररक्षक तैनात. बॅक टू बॅक जी चेंडू पाहिली ती मागचे 3 चेंडूमध्ये 3 वेळा त्याच रिझममध्ये चेंडू गेला आणि 3 चेंडूमध्ये 3 धावा ऍड झाल्या. एकेरीने धावसंख्या धावा गोळा करताना पाहायला मिळतोय. तर फलंदाज चौकार येणं थोडंसं कठीण वाटतंय, कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी होत आहे अजूनपर्यंत बांधून ठेवलाय फलंदाजांना या षटकामध्ये. फुलटो चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. चेंडूला बॅटीच्या कडाला लागून चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपात. धाव संख्या जाऊन पोहोचेल ती नक्कीच थर्ड अंपायर रेफर करतील.
नक्कीच इलिगल डिलिव्हरी असेल, नोचा इशारा पंचांकडून, फ्रीचा चेंडू असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धाब्यावर. आता थोडीशी संधी मिळाली आहे मोठा फटका खेळण्याची. संधी मिळाली आहे, ती संधी कबूल करेल का? फ्रीचा चेंडू असेल, मोठा फटका अनिवार्य. यावेळी मोठा फटका घालण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू निघून जाईल. 2 क्षेत्ररक्षणाच्या गॅप मधून येईल चौकार. थँक्यू डीजे. ज्या चौकाराची गरज होती तो चौकार आलाय. नक्कीच थोडासा उशीर पण आलाय जरूर. कुठेतरी चौकाराने कॉन्फिडन्स मनोबल जो आहे फलंदाजाचा वाढला असेल. यावेळी ऑफसाईडला कट करायचा प्रयत्न फलंदाजा क्षेत्ररक्षक तैनात. 2 धावेचा कॉल असेल. थोडीशी खराब कॉलिंग झाली दोन फलंदाजामध्ये आणि दुसरी धाव घेताना धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. यश डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच ऑफ साईडला कट केला चेंडू. एक धाव पूर्ण झाली होती, परंतु दुसरे धाव घेताना थोडीशी कॉलिंग खराब झाली दोन्ही फलंदाजांमध्ये आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला बाद व्हावं लागलं. यावेळी ऑन साईडला ड्राईव्ह करून गेलेला फटका क्षेत्ररक्षक तैनात होता. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 3 धावा वाचवल्या गेल्या. पुन्हा एकदा खराब कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावचीच्या स्वरूपात पुन्हा एकदा दुसरा फलंदाज बाद. षटक संपतोय. 4 षटकाचा धावांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावेवर. 33 धावेवर 34 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे साई चैतन्य 11 संघाला. चला सेकंड इनिंगकडे वळूया. ज्या ठिकाणी आपण पाहतोय 34 धावांचं एक चांगलं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलेलं आहे. एक चांगली टोटल सेट केली गेली आहे. निश्चित आपण पाहतोय साई चैतन्य संघासाठी आपण चांगली सुरुवात थोडीशी खराब होती, थोडीशी संत गतीने सुरुवात केली गेली होती, परंतु त्यानंतर आलेल्या आपण पाहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा, शेवटच्या षटकामध्ये 12 धावा. एक चांगली खेळी आपण पाहिलं सनीची. तब्बल 4-3 चौकार ठोकले आपल्या खेळीमध्ये आणि चांगली टोटल सेट करण्यामध्ये बहुमोल वाटा राहिला सनीचा. आणि त्यानंतर पाहतोय 34 धावांचा टोटल अखेरकार सेट केला गेलेला आहे 24 चेंडूंमध्ये साई चैतन्य संघासाठी. एक चांगल्या टोटलीचा सामना या चेस करण्यासाठी उतरलेला फलंदाज विघ्नेश येतोय. लेफ्ट आर्म फलंदाज स्ट्राईक एंडवरती असेल. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय 0005 क्रमांकाची जर्सी घातलेला ओमकार नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळणार आहे. निश्चितच विघ्नेशला आपण पाहिलं तर मागची मॅच पाहिली, निश्चितच 44 धावा त्यांच्या संघाने लगावलेल्या 5 चौकारांची जी खेळी होती खरोखर जबरदस्त कामगिरी होती. परंतु अखेरकार आपण पाहिलं गोलंदाजांना थोडासा या ठिकाणी डिफेंड करत असताना थोडीशी कामगिरी खराब राहिल्या कारणे तो सामना गमावला गेला होता साई चैतन्य संघाकडनं. परंतु आत्ता मात्र या 34 धावांचा चेस करण्यासाठी उतरलेला संघ आपण पाहतील तर साई चैतन्य संघ सलमान बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आपण पाहतोय. पण
या चेस केल्या जाईल या डिफेंड केल्या जातील यावर सुद्धा लक्ष दिलं जाईल. सलामीर फलंदाज रेडी झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती येईल. सुयोग पहिलं षटक टाकण्यासाठी येतोय हे षटक आणि चांगली सुरुवात निश्चितच केली जाऊ शकेल दोन्ही संघांकडनं. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल निश्चितच या मॅचसाठी. पहिला चेंडू 34 धावांचा टार्गेट. हो निश्चितच हळुवारपणे टाकला गेला होता. पहिला चेंडू निश्चितच टाकत असताना आपण पाहतोय हळुवारपणे टाकला चेंडूला आणि त्या चेंडूवरती आपण पहिला थोडंसं उचली घेणारा चेंडूला हलक्या रीतीने खेळून काढला. पहिली धाव घेण्यामध्ये या ठिकाणी समर्थ राहिल्याचं विघ्नेश. 34 धावांचा एक चांगला टोटल आहे समर्थ निश्चित त्या टोटलीचा चेस करत असताना थोडंसं या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागणार. फुल टॉस चेंडू ऑन साईड कव्हरच्या दिशेला मारला फटका या ठिकाणी. क्षेत्ररक्षक सनी आहे त्या ठिकाणी. सनीने चेंडूला अडवलाय. एकच धाव घेतली जाईल या चेंडूवरती. तर 2 चेंडू 2 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. विघ्नेश स्ट्रायकरवरती आहे. ओमकार नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. दोघांमध्ये क्षमता आहे या धावांचा चेस यशस्वी करण्याची. परंतु गोलंदाजी मार्गवरती श्रीसाई संघाचा सुयोग हलक्याने टप्पा पडलेला निश्चित थोडासा उसळी घेणारा चेंडूला. हा चेंडू निश्चित मारण्यासाठी गेलेला नाही आहेत कारण त्या पद्धतीचा चेंडू होता. टप्पा पडल्याने थोडासा उसळी घेणारा चेंडू थोडासा शरीराच्या आतमध्ये येणारा चेंडू. त्या चेंडूवरती हलक्या रीतीने एक धाव घेतला. आता मात्र फुल टॉस चेंडूला ड्राईव्ह केला होता सरळ बॅटरी निश्चित लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण झालं परंतु एक रन काय अडू शकलेलं नाही आहेत. एक रन कंप्लीट झाला. एका धाव्याने धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. 2 बॉल बाकी असलेल्या षटकात 5 धावा निश्चित लगावले गेलेले आहेत. एक अवांतर चेंडू पडला गेला होता त्यामध्ये त्याला सारून थोडासा या ठिकाणी पुन्हा एकदा अवांतर चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. हलक्या रीतीने घेऊन काला चेंडूला बॅटरीचा फ्लो या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करत होते विघ्नेश परंतु अखेरकार स्वतःला थांबवलं. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडू. एक धाव अजून धावसंघामध्ये ऍड केली गेली. 7 धावा फलकावरती. लास्ट बॉल बाकी असेल या षटकातला. हलक्या रीतीने टाकलेला चेंडू निश्चित त्या चेंडूवरती वाट पाहून कव्हर दिशेला मारला फटका होता ओमकारच्या बॅटीतला परंतु त्या ठिकाणी खूपच चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय. क्षेत्ररक्षकाचं अडवलंय चेंडूला. एकच धाव घेतली जाईल. दरम्यान पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावांचा पाठलाग करत असताना साई चैतन्य संघ फलकावरती लगावतोय. एकही गडी न गमावता 8 धावा. दुसरं षटक विचार विनिमय चालला या ठिकाणी. कोणता गोलंदाज घेऊन येईल तोपर्यंत आपण डीजेची एक धून ऐकूया पुण्या युवा मैदानामध्ये. रोहित येतोय गोलंदाजी मार्ग वरती. नवीन गोलंदाज या ठिकाणी चर्चा केल्यानंतर पॉवर प्लेचा इशारा म्हणजे 3 क्षेत्ररक्षक या ठिकाणी सर्कलच्या आतमध्ये आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळतील आणि हे पॉवर प्लेचा षटक घेतलेला आहे. निश्चित सलामीर बॅटर मैदानामध्ये दाखल अजूनपर्यंत खेळपट्टीमध्ये आहेत. त्या कारणे या षटकाचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी पॉवर प्ले घेतला गेलेला आहे. विघ्नेश आहे. ओमकार आहे. दोन्ही फलंदाज प्रयत्न करत होते पहिल्या षटकामध्ये परंतु त्या चेंडूवरती एकेरी धावा देत होती. परंतु आता मात्र ज्यावेळेस क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आले त्यावेळेस मात्र आता गॅप वाढले असतील. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न केला जाऊ शकेल आणि तो करत असताना थोडासा सोयीस्कर ठरेल त्या कारणे घेतलेला आहे पॉवर प्लेचा षटक. पहिला चेंडू पॉवर प्लेचा चेंडू निश्चितच रोहितचा पहिला चेंडू. नोचा इशारा पंचांकडनं आलाय आणि नो चेंडूवरती फ्री हिटचा इशारा. फ्री हिटचा इशारा नक्कीच आलाय पंचांकडनं. ओमकार करता पडणारा फ्री हिटचा चेंडू. आता मात्र सरळ बॅटीने मारला फटका. फ्री हिटची मेजवानी स्वीकारली. सरळ बॅटीने मारला फटका. चेंडू गेले 4 धावांसाठी चौकार. खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात चेंडू होतो त्यानंतर थांबूक मारला शॉट. चेंडू गेलो 4 धावांसाठी चौकार राहिलो.
4 धावांनी वाढ, धावफलक सरकलाय 13 या आकड्यावरती. कोरोटा पाहिजे हा चेंडू, हा सुद्धा आता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, अडवल्या चेंडूला थोडंच फंबल झालाय का आपण वाजवत, त्याच्या समोर टप्पा पडला होता आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू फिरला, चेंडू गेला मागच्या क्षेत्ररक्षका दिशेला आणि त्याने चेंडूला अडवलं. तोपर्यंत आपण पाहिलं एक धाव कंप्लीट केली गेलेली आहे. एका धावण्याची धावफलक अजून एकने पुढे सरकला, जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक खूप चांगलं आतापर्यंत राहिलं गेलेलं आहे साई चैतन्य संघासाठी. पहिला नो, त्यानंतर चौका, त्यानंतर एक, आता मात्र पुढील चेंडू. या रेडी नव्हते निश्चितच विघ्नेश. दरम्यान या स्पर्धेचे प्रमुख अतिथी, या स्पर्धेचे मुख्य अतिथी, एक्स्ट्रामच्या बाहेर चेंडू, या ठिकाणी वाईटचा इशारा पंचांकडे दिला जातोय. दरम्यान या स्पर्धेदरम्यान या स्पर्धेचे मुख्य अतिथी माननीय श्री अजितजी पाटील साहेब, संघटक सचिव बहुजन विकास आघाडी तथा माजी स्थायी समिती सभापती व माजी नगरसेवक अजितजी पाटील यांचं लगेचच आगमन होणार आहे. सर्व प्रेक्षकांनी रेडी राहायचं त्यांच्या स्वागतासाठी. चला 15 मिनिटांचा फक्त अवधी आहे, सगळ्या संघांनी नोंद घ्यायची आहे. चला, संघटक सचिव बहुजन विकास आघाडी तथा माजी स्थायी समिती सभापती व माजी नगरसेवक अजितजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय, मंत्र गाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. धन्यवाद धन्यवाद साहेब, धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद. आपला या स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी दाखल झालात, आपली उपस्थिती दर्शवली त्यासाठी आपले खूप खूप आभार. या स्पर्धेमार्फत ही स्पर्धा आपण सुशोभित केली आपल्या आगमनाने, त्यासाठी आपले मनपूर्वक आभार. तर पाहतो सेकंड इनिंग मध्ये आपण पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी पाहतोय आपण. 16 धावा फलकावरती लगावले गेलेले आहेत. दुसरं षटक या ठिकाणी आतापर्यंत संपन्न होत असताना पुढच्या चेंडूवरती या ठिकाणी एकेरी धाव येताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. एका धावण्याची धावफलक 17 वरती सरकलाय, ज्या ठिकाणी 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. दरम्यान 17 धाव्यात अर्धा पल्ला गाठलाय, अर्धा पल्ला गाठायचा. आता मात्र वाईटचा इशारा पंचांकडनं येतोय. पॉवर प्लेचं षटक आता मात्र महागडं ठरत असताना श्री साई संघासाठी. तर 2 अतिरिक्त स्वरूपात धावा फलकावरती लगावल्या जातात. तर नक्कीच 2 ने धावसंख्या वाढली आणि जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. आता मात्र इक्वेशन काय दर्शवते, 14 चेंडू बाकी आहेत आणि 14 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असेल. पहा, एक चांगली टोटल सेट केली गेली, 33 धावा फलकावरती लगावल्या, 34 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं. परंतु त्यानंतर आपण पाहतोय कुठेतरी गोलंदाजी मार्गवरती असताना थोडीशी खराब कामगिरी श्री साई संघाची राहिलेली आहे. हलक्यातीने घेऊन काढला, फेकी आला, फेकीचं उत्तर या ठिकाणी काय आहे. पंच या ठिकाणी थोडेसे या ठिकाणी दुविधेमध्ये आहेत आणि थर्ड अंपायर रेफर केलं गेलेलं आहे. आपल्या टेक्निकल टीमला या ठिकाणी कामाला लावलं, या ठिकाणी पाहिलं जाईल. नयन तांडेल आपले टेक्निकल ऑपरेटर पाहतील की हा गडी बाद आहे की नाबाद आहे. नॉट आउटचा इशारा पंचांकडनं झालाय. तर बॅट्समन सेफ, 1 रन कंप्लीट, एका धावाने धावसंख्येमध्ये बाद, धावा फलकावरती 20 धावा. त्या दरम्यान आपले प्रमुख अतिथी यांचा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल.
या स्पर्धेचे मुख्य अतिथी संघटक सचिव बहुजन विकास आघाडीचे आणि तथा माजी स्थायी समिती सभापती व माजी नगरसेवक अजिजी पाटील साहेबांचा या ठिकाणी मारुती दादा आपल्याला विनंती असेल अजय पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांच्या समवेत आपण पाहिलं माननीय श्री तानाजी पाटील काका ज्येष्ठ समाजसेवक त्यानंतर माननीय श्री प्रणव चौधरी दादा यांचं सुद्धा आगमन झालंय आपलं सुद्धा या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल चल आता मात्र इक्वेशन काय दर्शवते 34 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 षटकामध्ये आलेल्या आहेत 20 धावा आता मात्र 12 आणि 14 चे इक्वेशन येऊन राहते 21 झाल्यात म्हणजे 12 आणि 13 चे इक्वेशन येऊन राहते 12 बॉल 13 तिसरं षटक टाकण्यासाठी जयू गोलंदाजी मार्क वरती येतोय या षटकामध्ये नक्कीच धावा निश्चित एका 2 चेंडूने धाव पडले थोडासा दबाव साई चैतन्य संघावरती येऊ शकतो परंतु आता मात्र 12 मध्ये लहरामध्ये आहे आतापर्यंत या धावांचा पाठलाग आतापर्यंत करत असताना चांगली फलंदाजी राहिली गेलेली आहे ओमकार एका ठिकाणी आहे दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय विघ्नेशला लेफ्ट हँड बॅटर पहिल्या मॅच मध्ये कमाल की फलंदाजी होती परंतु विजय संपादन करता आलेला नव्हता परंतु आता मात्र तीच फलंदाजी कंटिन्यू करत असताना अजूनपर्यंत उभा आहे तर नक्कीच या 34 धावांचा पाठलाग नक्कीच यशस्वीरित्या केले जाऊ शकेल ड्राईव्ह केला या ठिकाणी पॉईंट रिझर्व मध्ये चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एक धाव धावसंख्यामध्ये ऍड केली जाईल एका धावाने यशीश धावसंख्या अजून एकने पुढे सरकते जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती आता मात्र 11 चेंडू आणि 12 धावांची गरज येऊन राहते निर्धाव चेंडू टाकावा लागेल निश्चितच जयू गोलंदाजी मार्क वरती आहे पहिला चेंडू सुरेख पद्धतीने टाकला गेला होता एक धाव काढण्यासाठी प्रवृत्त केलं होतं विघ्नेशला त्याच पद्धतीने चेंडू हाताळणं गरजेचं असेल ओमकार समोर सुद्धा गोलंदाजी करत असताना एका 2 चेंडू निर्धाव पडले नक्कीच एक चौकारची मॅच बनवू शकेल आणि तो निर्धाव चेंडू येईल का आकोट टप्प्याचा चेंडू निर्धाव टाकण्याचा नादामध्ये या ठिकाणी करतोय चुकी गोलंदाज जयू लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला जातोय वाईटचा इशारा पंचांकडे दिला जातोय वाईड आलाय निश्चित आपण पाहतोय बॉल टू बॉलचं समीकरण येऊन राहते फुल टॉस चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केलाय आणि फेकी आलाय तो परत आपण पाहतोय ओमकार आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय आणि पोहोचल्यानंतर एक रन कंप्लीट केली जाते एका धावाने धावफलक अजून एकने पुढे सरकलाय जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती आता मला 10 चेंडू बाकी आहेत आणि 10 चेंडूमध्ये 10 धावांची गरज सामना बॅलन्सिंग अजूनपर्यंत आहे या कारणे कारण अजून अवीची गोलंदाजी येणं बाकी आहे ड्राईव्ह केला आता मात्र एकच धाव घेतली जाईल अवी नाहीत अजून स्टेपचा रिव्ह्यू घेतला गेलेला आहे स्टेप आहे का ते पडताळायचं आहे आपले ऑपरेटर नयन तांडेल आणि थडांबेळच्या भूमिकेमध्ये आपण अमित चौधरी यांना सुद्धा पाहतोय या स्टेप नाही आहे तरी एक रन कंप्लीट केली जाईल या चेंडूवरती आता मला 9 चेंडू आणि 9 धावांची गरज येऊन राहते बॉल टू बॉलचं समीकरण एकेरी धावांवरती या ठिकाणी भर द्यावं लागते कारण गोलंदाजी आतापर्यंत जर तो एक चेंडू वाईटचा सोडला ना तर बाकीचे चेंडू भरपूर चांगल्या रीतीने जयने हाताळलेत पण त्या पद्धतीने चेंडू हाताळणं गरजेचं असेल जर या सामन्यामध्ये टोटल चांगली ठेवायची असेल तर बॅलन्स जो आहे ना तो थोडासा मोठा करण्यासाठी किमान 2 चेंडू निर्धाव टाकणं गरजेचं असेल परंतु बॅटर काय सांगतात सलामी बॅटर अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आहेत आम्ही अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आता आमची नजर बसलाय प्रत्येक चेंडूवरती हिट करू शकतोय आणि प्रत्येक चेंडू सहजरीतीने खेळू शकतो ड्राईव्ह केला आता मात्र पुन्हा एकदा विघ्नेशनी मारला फटका मोठे फटके दमदार फटके कडक फटके मारले जात आहेत परंतु क्षेत्ररक्षण श्री साई संघाची आतापर्यंत चांगली राहिली गेलेली आहे त्या कारणे एकेरी धावच या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळेल धावफलकावरती आणि आपण आता मात्र शेवटचा बॉल असेल शेवटचा चेंडू असताना आपण पाहतो 7 धावांची गरज आहे तिसरं षटक अजून चालू आहे तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू 7 धावांची गरज ओमकार स्ट्राईक वरती आहे जयूचा हा चेंडू निश्चितच या चेंडूवरती काय घडेल हो हलक्या रीतीने या ठिकाणी दिशा दिली पाठवलं थर्डमॅन रिझन मध्ये
डिक्लेअर झोनमध्ये चेंडू पाठवला. आता मध्ये शेवटचं षटक म्हणजे 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. सामना अजूनपर्यंत संपलेला नाहीये. श्री साई संघ अजून पण जर मॅच मध्ये यायचं असेल तर एखाद 2 चेंडू धाव टाकणं गरजेचं असेल आणि दबाव टाकावा लागेल फलंदाजांवरती. परंतु आता दबाव क्षेत्ररक्षण करत असणाऱ्या संघावरती आहे आणि तो दबावला बाजूला करण्यासाठी एखाद 2 चेंडू निर्धाव टाकणं गरजेचं असेल. शेवटचं षटक 6 बॉल 6 मध्ये 6. ओमकार स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईकला आपण विघ्नेशला पाहतोय. 6 बॉल 6. सचिन गोलंदाजी मार्गवरती आलाय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सचिनची कामगिरी चांगली ठरू शकेल का आपल्या संघासाठी, किंवा विघ्नेश आणि ओमकार ही जोडी मैदानामध्ये शेवटपर्यंत उभी राहून या धावांचा सक्सेसफुली चेस करेल का, यावर लक्ष दिलं जाईल. हे 6 चेंडू दर्शवतील या मॅच मध्ये कोण जिंकेल ते. खोला टप्प्यात चेंडू या ठिकाणी कव्हर दिशेला मारला फटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षणाने चेंडू अडवले. एसटी वरती थेट फेकी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु 1 रन या ठिकाणी कंप्लीट झालाय. फेकी एसटी वरती आलेली नाहीये आणि बॅट्समन आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. 5 बॉल 5 धावांची गरज. या ठिकाणी फिल्डिंग मध्ये थोडीशी अफरातफरी केली जाते. विचार या ठिकाणी बदलले जातात आणि प्रत्येक चेंडूमध्ये का बदलले जाणार नाही, का क्षेत्ररक्षण इथे तिथे फिरवलं जाणार, कारण सलामीन बॅटर दुरुपयोग खेळपट्टीवरती आहेत आणि दबाव फक्त फिल्डिंग करणाऱ्या संघावरती देत असताना पाहायला मिळालेले आहेत. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडू. क्षेत्ररक्षक आला होता चेंडूवरती दूरवरून, परंतु चेंडूला अडवेल तोपर्यंत आपण पाहिलं 1 रन कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज. 4 मध्ये 4 धावांची गरज. एक निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाताना आपल्याला थोडंसं फिरणं असं वाटलं होतं की चेंडू फिरेल तर नक्कीच हा चेंडू निर्धाव येऊ शकेल, परंतु तसं काही घडलं नाहीये. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. वाईटचा इशारा पंचांकडनं आलाय. आता मात्र 1 धाव खाली येताना श्री साई संघ. 4 बॉल 3 धावांची गरज येऊन राहते साई चैतन्य संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर सचिन टू ओमकार. टॅपचे सारे खेळलेला फटका. या ठिकाणी चेंडूचा पाठला करतो क्षेत्ररक्षक. 1 धाव घेतली गेलाय. एकच धाव 3 बॉल 2 धावांची गरज. एक हात चेंडूने धाव पडला तर नक्कीच बॉल टू बॉलचं समीकरण असताना निर्धाव टाकण्याचा प्रयत्न केला जाऊ शकेल सचिनचा, परंतु तो निर्धाव येणं गरजेचं असेल. थोडीशी अटॅकिंग फिल्डिंग छोटासा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु हा चेंडू दर्शवेल काय घडल्या चेंडूवरती. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला. एकच धाव 2 बॉल 1 धावांची गरज. 1 रन दूर आहे साई चैतन्य संघ आपल्या विजयाच्या आणि 2 चेंडू 1 डिफेंड केला तर नक्कीच श्री साई संघ या मॅच मध्ये जिवंत राहू शकेल, या टुर्नामेंट मध्ये जिवंत राहू शकेल, नाहीतर त्यांना बाहेरचा रस्ता या ठिकाणी दिसेल. परंतु हे 2 चेंडू दर्शवतील की कोणत्या संघाला या स्पर्धेचा बाहेरचा रस्ता दिसणार आहे. मजबूत स्थितीमध्ये कॉन्फिडन्स मध्ये तर आपण पाहतोय साई चैतन्य संघ आहे, परंतु थोडासा दबावातून बाहेर निघून या सामन्याला स्वतःकडे खेचण्याची गरज आहे श्री साई संघाला. तर अटॅकिंग फिल्डिंग सजवली गेलेली आहे आणि अटॅकिंग फिल्डिंग सजवल्यानंतर एखाद चेंडू निर्धाव आला तर शेवटच्या 1 बॉल मध्ये 1 धावांची गरज असताना थोडासा दबाव टाकला जाऊ शकेल, परंतु ह्या चेंडूवरती पूर्णतः निर्भर आहे की श्री साई संघ या मॅच मध्ये पुन्हा येईल का. लक्ष आहे आणि थोडीशी अटॅकिंग फिल्डिंग. चला जास्त वेळ घेऊ नका. 15 मिनिटाचा अवधी या ठिकाणी संपत आलेला आहे, जवळजवळ संपलेला सुद्धा आहे. ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये. विजयी चौकार येतोय ओमकारच्या बॅटीतून आणि नेक्स्ट मॅच आपल्याला भेटी झालंय साई श्रद्धा वर्सेस साई चैतन्य. दोन्ही संघाचे कर्णधार या लगेच टॉस केला जाईल.